पंढरपुर में नगर परिषद चुनाव की तैयारियां अंतिम चरण में है। चुनाव निर्णय अधिकारी सचिन इथापे ने बताया कि नामांकन पत्र दाखिल करते समय उम्मीदवारों को सभी जरूरी दस्तावेज जैसे शौचालय प्रमाण पत्र और थकबाकी प्रमाण पत्र प्रस्तुत करना अनिवार्य होगा। उन्होंने कहा कि सभी दस्तावेज खिड़की नंबर 1 पर जमा किए जाएंगे। साथ ही अपंग और विकलांग मतदाताओं के लिए विशेष चेयर की व्यवस्था की गई है ताकि उन्हें किसी तरह की परेशानी ना हो। निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे। सोमवारपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल। साधारणपणे 10 तारीख ते 17 तारखेमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस वगळता पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आपण सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म स्वीकारणार आहोत। राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येतील। याच्यामध्ये प्रोग्राममध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आदर्श आचारसंहितेचं पालन। त्या दृष्टीनं सर्व राजकीय पक्षांची आघाड्यांची आम्ही बैठक घेतली आणि सूचना दिलेल्या आहे। यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण होता उपयोगाचं नाही। सर्व बेकायदेशीर होर्डिंग्स बॅनर्स तातडीनं काढून घ्यावेत, अन्यथा मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। याच्याशिवाय ज्या प्रिंटिंग प्रेस आहेत त्यांनी सर्व घातलेले निर्बंध लक्षात घेऊन मुद्रकाचं नाव, आवश्यक प्रतीची संख्या, प्रकाशकाचं नाव हे छापून आम्हाला कळवून त्या पद्धतीनंच पोस्टर बॅनर छापून द्यावेत, या पद्धतीची सूचना दिलेली आहे।